करायचं तर कर तुला काय डिझेल का बरं आज येत नाही कलेक्टरचा नियम आहे डबकी मध्ये द्यायचं नाही रुपये डिझेल आम्ही देतोय. खरं नाही, अरे तू काय घाबरतो? नाही, नाही, एवढं घाबरतो? अशा प्रकारे विजांसह पाऊस झाला. अचानक इतका खतरनाक पाऊस आला तुम्हाला सांगतो. आज बैल बाजारामध्ये काही नादच नाही. सगळ्यांची एवढी पळापळ झाली. अचानक पाऊस सुरू झाला हो. वातावरण नव्हतं, काही नाही, परंतु या पावसाची गरज होती बरं का प्रत्येक शेतकऱ्याला. आणि तो पाऊस पडला, हे अतिशय सुंदर काम झालं. पण आमचे एवढे हाल झाले तुम्हाला सांगतो. कोणता माल कुठं लपवायचा आणि काय करायचं काहीच कळत नव्हतं. वरून आता गाडीला बारदाने मारेल नाही, काही नाही, सगळे माल सगळ्यांची वल्ले झाली. पण आता पर्याय नाही त्याला, एवढ्या पावसामध्ये वल्ले होणार आता समजून घ्यायचं काय करणार त्याला. आजची तारीख 2 जून आहे. 2 जूनच्या दिवशी आज पाऊस नाशिकमध्ये पावसाने गारवा केला बरं का मंडळी. अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही. आता पावसाला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपले पिकं काय असतील त्या पद्धतीने लागवड वगैरे काय असेल वावराची मशागत करून घ्या. टेन्शन नाही. या माणसाला घेऊन टाकलं म्हटलं, हे आम्ही जरा गाडीमध्ये लपलो होतो म्हणलं घेऊन टाकले या शेतकऱ्यांना. रामकृष्ण हरी मंडळी. तर असा सुंदर असा पाऊस तुम्ही बघितलाय सर्वांनी. आज किती सुंदर असा पाऊस झालेला नाशिकमध्ये मार्केटमध्ये. थोडंसं पाळ झालं, परत गेलं उघडलं, परत काय नाही, थोडक्यातच झालं. पण मग अशा पद्धतीने पाणी वगैरे साचलंय, तुम्ही पाहिलंच बघ कशा पद्धतीने आहे. आजची तारीख आहे 2/6/2026 अशी तारीख आहे आजची. पाणी भरपूर साचले बरं का. आणि बघूयात आज बैल बाजारामध्ये एकंदरीत काय परिस्थिती. आज जरा टमाटे वगैरे काकडी वगैरे घेऊन येतो, तीच विकत होतो बैल बाजारामध्ये, त्याच्यामुळे जरा उशीर होऊन जातो. दुपारच्या निलावापर्यंत पोहोचत नाही, कोटीच्या निलावाला पोहोचत नाही. परंतु बघूयात आता बैल बाजारामध्ये एकंदरीत काय बाजार म्हणते काय नाही ते तर बघायला मिळालं आपल्याला. चलो बघूयात. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. एवढ्या पाण्यापावसात व्हिडिओ घेतो त्याबद्दल ओके. मार्केटमध्ये अशा प्रकारे गर्दी बरं का तुम्ही बघू शकता. एकंदरीत चांगल्या प्रकारे गर्दी आहे मार्केटमध्ये. एकदम अशा पद्धतीने गाड्या लावतात लोक, त्याच्यामुळे समजत नाही गाडी कुठून काढायची आणि गाडी कुठून काढायची. बघा बरं तुम्ही आता कशा पद्धतीने गाडी काढणारे लोक, सांगा बरं तुम्ही मला. एवढी गर्दी त्याच्यामध्ये झाली ना पॅक. चक्का जाम झाला, काढला व्हिडिओ त्यांना सांगायचा चला चक्का जाम झाली इथे अवघड काम आहे. हो तांदूळ का काय भाव काढला तांदूळ का आज? 10 रुपये तांदूळ का बरं का. अशा पद्धतीने तांदूळ का आहे. थोडा पिवळा पडला वाटतो ना. 10 रुपयाने जातोय तो सुंदर असा तांदूळ काय 10 रुपये. कुठले पाहुणे? गावांचे. आज काय पाण्या पावसात काय आवाज आहे? 30 रुपये खरं रांग. 23 रुपये. असा 23 रुपयाने जाते बरं का. सुंदर अशी मेथी आणि 23 रुपयाने चालली आज सुंदर अशी मेथी 23 रुपये. ओके. काय भाव काढला पालक? 10,000 रुपये. असं पालक 10,000 रुपये. कुठले पाहुणे? पाथर्डी. कोथिंबीर कोथिंबीर 20 रुपये. कुठले पाहुणे? चिल्लोळीची आहे काय? कोबी नाही लागेल काय? आहे ना. रामकृष्ण हरी. कुठले पाहुणे? सायखेड्या. काय भाव काढली कोथिंबीर? 30 रुपये काढली होती. सध्या 25-20 रुपयाला चालू आहे. 20-25 रुपयांनी चालू आहे. पावसामुळे काय भाव? नाही 20 रुपये चालू आहे. हा पावसामुळे थोडी गडबड झाली पावसा. असं 20 रुपयाला चालू आहे. चांगलं आहे. चला 20 रुपये कोथिंबीर. ओके. रामकृष्ण हरी. काय भाव काढली कोथिंबीर आज? 25 रुपये. असं जुडा पण मस्त आहे बरं का त्यांचा. 25 रुपयाला काढलेली. कुठले पाहुणे? सावरगावचे पाहुणे. ओके. ठीक आहे. असं सुंदर अशी शेपू बरं का. 25 रुपये काढली बाबाने. कुठले बाबा? मनोली दरी माथुरीचे. ओके. तांदूळ का बाबा? 8 रुपये तांदूळ काढली मेथी. 22 रुपये मेथी. ओके. चला काढला कांदा पात 30 रुपये जुडी. असं 30 रुपये जुडी कांदा पात. सुंदर असा कांदा पात. कुठले पाहुणे? गिरणारचे आहे का? ओके. आळूचं पान तर लय मोठं आहे राव, नादच नाही. कुठले पाहुणे? गिरणारचेच आहे का? काय भाव काढला आळूचं पान? 100 रुपये. एक जुडी का? एक बंडल 100 रुपये. वा. बंडल लय जबरदस्त आहे बरं का. 100 रुपये बंडल अशा पद्धतीने आहे. शेपूवाले काय भाव काढली? शेपू 25 रुपये शेपू काढली बरं का. सुंदर अशी शेपू आहे त्यांची. आणि या ठिकाणी त्यांनी 25 रुपयाने काढलेली. काय रे वडा बिडा खाला का नाही? का पावसात भिजला? वडा नाही खाला अजून? ते भाजी जाऊ द्या वडा खाऊन पाहिजे ती बाई.
हा कुठले पाहुणे सावरगाव सावरगाव ओके. कांद्यावाले काय म्हणतो कांदा आज पाण्या पावसात 200 रुपये 200 रुपये कॅरेट. असं कांदा पण एकदम मस्त आहे बरं का त्यांचा. सुंदर असा कांदा आहे 200 रुपये कॅरेट त्यांनी काढलेले. कुठले पाहुणे वडजिरेचे पाहुणे बरं का. वडजिरेचे पाहुणे वडजिराचा कांदा आहे ओके. आवक जास्त भेंडीची दररोजच्या पेक्षा. मग आज बाजार काय काढली भेंडीची 500 रुपये 500 रुपये ना. चांगली ना 500 रुपये चांगली बाजार आहे काही विषय नाही. कुठले पाहुणे नायगावचे पाहुणे बरं का. 500 रुपये भेंडी काढली. काय भाव काढली वांगे 450 रुपये. सुंदर असं वांग आहे बरं का 450 रुपये. आणि भेंडी 450 रुपये. असं कुठले पाहुणे खतवडीचे आहे का तुम्ही पण का पिंपरीचे. असं पालकवाले काय भाव काढला पालक 12 रुपये पालक काढला बरं का काकांनी 12 रुपये पालक. कोबी काय म्हणते आज कोबी 150-200 रुपये 150-200 रुपये चालू आहे ना. कुठले पाहुणे लाखलगावचे पाहुणे 150-200 रुपयेपर्यंत कोबी चालू आहे. अशा पद्धतीने का आहे त्यांचा बरं का. अशा पद्धतीचा माल आहे 150-200 रुपये चालू आहे. पालक 7 रुपये बारीक जुडा आहे का या साहेब बारीक अशा पद्धतीने पालक आहे बरं का 7 रुपयाने देते येते. थोडंसं चावलेलं असल्यामुळं थोडी. कुठले बाबा लाखलगावचे लाखलगाव. डांगरवाडी काय भाव काढलं डांगर 12-13 रुपयांनी काढलं का. सुंदरच डांगर आहे बरं का. गावठी डांगर आहे मस्त 12-13 रुपयांनी काढले. कुठले पाहुणे आडगावचे पाहुणे बरं का. आणि 12-13 रुपयांनी डांगर चालू आहे. क्वालिटी अशा पद्धतीने आहे ओके. गिलकाने काय म्हणतो गिलक काय म्हणतो तुमचा आज 550 दिलं गिलक्याच जाळ्या. अरे वा 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 550 रुपये गिलक. गवत गवत गवार काय म्हणतो हायब्रिड अजून नाही अशा पद्धतीचा भोपळा आहे बरं का. आणि काय भाव दिला माऊली हा भोपळा इतक्यात आली का इतक्यात आली असं 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 इतक्यात आली. कुठले पाहुणे मातोरीचे. टमाटा सुंदर आहे का टमाटा 700 रुपये. ही माऊली काय म्हणते भेंडी आज भेंडीचे आहे ना 400 350 पहिल्यांदा आल्या 500 ना मागायला आज आल्या 500 दिले का. काही पण पावसानं हा पावसाने थोडंसं काही नाही लावून धरायचं. आपण शेतकरी आपण लावून धरते नाही. कुठले पाहुणे साकूरचे भेंडी मांडले होते काय नाद आहे काही भेंडीचा नाद नाही माणसाचा नाद नाही. 5.5 भाऊ काढली भेंडी सगळे साकूर करे तू सगळे साकूर करी भेंडीवाले सगळे साकूर करी नाद नाही होत. काय नाव आहे असं भजना बिजना कीर्तनाला जाते का असं बरं. मग रामकृष्ण हरी माऊली बरं का. काय म्हणते काकडी आज 500-600 रुपये असं 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 अशा पद्धतीची काकडी बरं का 500-600 रुपये देते येते इकडं. कुठले पाहुणे देवठाणचे पाहुणे ओके. मेथी वाली काय भाव काढली 23 रुपये मेथी काढली. रामकृष्ण 23 रुपये सुपर आहे सुपर माल क्वालिटी. टमाटा 600 रुपये. काय घेऊन आले ते माऊली टमाटा काय भाव दिला 550 रुपयाने. तुम्ही हो गिलके काय भाव दिले गिलके 450 रुपये. बटाटा आणला होता काय बटाटा काय भाव गेला हो तो 400 रुपये कट्टा. हा का चांगलंय चला. वांग्यावाले काय म्हणते वांगे आज काय भाव दिले वांगे 500 रुपयाने वांगे दिले बरं का. वांग्या सुपर असं वांगे 500 रुपयाने दिले. काय भाव दिली कोबी 170 रुपयाने कोबी दिली बरं का. सुंदर अशी कोबी त्यांची माल पण एकदम सुंदर आहे. काय भाव कुठले पाहुणे जांबुटकेचे पाहुणे बरं का 170 रुपयाने कोबी दिली. भोपळा आले काय म्हणतो भोपळा आज 150 रुपये. अशा पद्धतीचा भोपळा असेल ना बाई अशा पद्धतीचा तर 150 रुपयाने चाललाय बरं का तो बैल बाजारामध्ये इथं. आणि हा चांगला सगळे एकच आहे का असं 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 सगळा एकाच क्वालिटीचा आहे 150 रुपयाने. आणि बलराम मिरची 500 रुपये. बलराम मिरची 500 रुपये बरं का. शिमला पण 500 रुपयाने चालली. शिमला 500 बलराम मिरची 500. काय म्हणते गवार आज 4.5 देत आहे का.
असं सुंदर अशी गवार आहे बरं का, 4.5 रुपयाने देत आहे. कुठले पाहुणे बाबा? साडेगावचे बरं का, साडेगावचे सुंदर अशी गवार आहे त्यांची, 450 रुपयांची. जांभूळवाले, ओ जांभूळवाले, जांभळं घ्या. काय भाव दिले जांभळं? गरम भाव तुम्ही सांगा ना तुम्ही काय भाव दिले? 1000 रुपये 1 कॅरेट ना. त्या दिवशी 1900 रुपयाला देत होते बरं का. हो 1900 रुपयाला देते. सुंदर असं जांभूळ आहे बरं का. मी थोडंसं टेस्ट पण करून बघतोय. एकदम सुंदर असं जांभूळ आहे, हरकत नाही खायला आपल्याला एक जांभूळ. आणि काकडी, हो काकडी काय भाव दिली? काकडी काय भाव दिली? काकडी हो सांगा ना काकडीचा रेट अहो, काकडीचा रेट सांगा. हे 550 600. हा असं असं सांगा ना. कुठले पाहुणे बाबा? हा कुठले? वाडीवाड्याचे आहे का? लाभ आता काय मग काय बुवा दागुरचे. असं 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 असं. भोपळा भोपळा काय म्हणतो आज? जाड भोपळा दिला 150-250 रुपये. जाड भोपळा बारीक आहे ना, हा 170-80 रुपये. जाड 250 रुपये दिला. ओके ओके. कुठले पाहुणे तुम्ही? नाळेगावचे आहे का? नसलेवाले काय म्हणता कारले आज? 700 रुपये. 700 रुपये कारले बरं का. सुंदर असं कारले 700 रुपये देते. कुठले पाहुणे? नाळेगावचे पाहुणे बरं का. हे पण नाळेगावचे, सगळे नाळेगावचे, सगळे सासवडीचे पाहुणे आलेले, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. लसूण वाले काय म्हणतो लसूण आज? लसूण द्यायला 1800. 1800 रुपये का? असं असं. कुठले पाहुणे? यांचं आले लसूण हे भैया का? रामकृष्णारी माऊली. अहो काय भाव दिली लसूण? 2000 रुपये. अरे वा, सुंदर असा लसूण आहे बरं का. 2000 रुपये दिला. आणि टमाटे? टमाटे 550-600 रुपये. आता रुपये का? नाव नाही माहिती का? काय हरकत नाही. चला 550-600 जात आहे ना, चालतंय मग, काय प्रॉब्लेम नाही. भरपूर शेतकरी बरं का. आणि कुठले पाहुणे तुम्ही? वजरखेडचे बरं का, सगळी शेतकरी वजरखेडचे. सांगा हा अशा पद्धतीने शेंगा बरं का. रामकृष्णारी काय भाव सांगितली शेंगाची कोण? 1200 रुपये. असं अशा पद्धतीने शेंगे सोला ना, 1200 रुपये कोण सांगितली बरं का शेंगाची. सुंदर असं शेंगा आहे बरं का. 1200 रुपये कोण चाललेली. कुठले पाहुणे? नांदगावचे सगळे का? ओके. हा शेंग चांगली, शेंग पाहून घ्या. निवार शेंगे, क्वालिटी शेंगे 1200 रुपये कोण. ओके. काय भाव दिले टमाटे? टमाटेवाले काय भाव दिले टमाटे? 550. नाही भारताचे नाही ना. काय भाव काढले वांगे? आपल्याला काळे होते. हा बदला 250 रुपये. सुपर 600 रुपये का? असं 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 असं. वांगे 600 रुपये काढले बरं का. कुठले पाहुणे? संगमनेरचे आहे का? हे संगमनेरचा नाद नाही, वांग्यांचा नाद कुळा कार्यक्रम. ओके. काय भाव काढली आज चायना काकडी? 760. चांगली निलाव मध्ये का? निलाव मध्ये 760 रुपये. 760 रुपये. आणि बदला? 300 रुपये. बदला 300 रुपये. चांगली लेवल होती आज 760. कुठपर्यंत होती लेवल? 8.5 पर्यंत. 8.5 का? 8.5. असं असं 8.5 पासून 8.5 पर्यंत. 6 पासून 8.5 पर्यंत. ओके ओके ओके. मध्ये नाही बरं का. जरा पावसाच्या आधी ना, पाऊस पडायच्या आधी मोक्कार गर्दी होती. आणि पाऊस झाल्यानंतर सध्या साधारण अशी परिस्थिती आहे एकंदरीत. आणि तरी पण चालू आहे जरा लोकांचा माल घ्यायचा, कारण बाजारभाव चालला चांगला पाहिजे पाण्या पावसामुळे जरा अशा पद्धतीने आहे. डांगरवाले काय भाव काढले तुम्ही डांगर आज? डांगर 8 रुपये 10 रुपये. 8-10 रुपयांनी काढलं ना. स्विफ्ट मध्ये डांगर आणले बरं का. स्विफ्ट मध्ये 8-10 रुपयांनी डांगर काढलेले त्यांनी. चाललो भेंडी घालून पाणी निघालेलं आहे अशा प्रकारे. भाजीपाला घ्यायचा होता आज तो याला राहू. भाजीपाला गेला सगळं. चला आजी. अशा प्रकारे विजांसह पाऊस झाला आहे.
हा बोला काय म्हणत्या मी 1000 रुपयाचा हप्ता तुम्हाला देतोय, तुम्ही उद्या सकाळी परत या, परत 1000 रुपये. काय बरं डिझेल देत नाही डबकीमध्ये? कोणाला? डबकीमध्ये डिझेल गव्हर्नमेंटने दिलेलं. डबकीमध्ये का बरं डिझेल देत नाही? कलेक्टरला लाईव्ह करायचं तर कर तुला काय डिझेल का बरं देत नाही? देत नाही. कलेक्टरचा नियम आहे डबकीमध्ये द्यायचं नाही. रुपयाचं डिझेल आम्ही देतोय. नाही अहो, मला सांगा ही पिकअप आहे माझी, ही पिकअप लावली आहे आणि यांनी सांगितलं का तुम्हाला डबकीमध्ये डिझेल मिळणार नाही. आता डबकीमध्ये ट्रॅक्टरला डिझेल न्यायचंय तर आम्ही काय ते काय आम्हाला खर्च करायचा आहे डिझेल देतोय. 1000 रुपयाचं ट्रॅक्टर का? तो काय म्हणला विचारा, कुठे गेला तो? ते पाहुणे मी आलो ते काय ना. म्हणले? मी ते तुम्हाला डिझेल 1000 मिळणार रुपये नाही. देतोय. मी तुम्हाला 1000 रुपये देतोय ना. ते काय त्याच्यामध्ये? तुम्ही थांबा ना एक मिनिट. असं का बस म्हणजे का? म्हणजे बस म्हणजे का? तुम्ही रेकॉर्डिंग करून राहिले साहेब. अहो, लाईव्ह मग समजलं पाहिजे ना आम्हाला. तुम्हाला 1000 रुपयाचं देऊ राहिलो. तुम्ही कोणी असं आम्हाला काय करायचंय मग अहो, 1000 रुपयाचं तुम्हाला डिझेल ट्रॅक्टरला देतोय, तुम्ही 1000 रुपयाचं घ्या. टाकून घ्या ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर घेऊन तुम्ही- तुम्हाला देतो. उद्या परत 1000 रुपयाचं घेऊन अहो, पण मी काय मला म्हणतो, सांगा 1000चं घेऊन जा. एक मिनिट ट्रॅक्टरमध्ये एक मिनिट टाका, माऊली. घेऊन या ना नाही नाही मला ट्रॅक्टर. एक तुम्हाला एक 1000 सांगा. रुपयाचं देतोय ना. तुम्ही आवाज आता काय मग होणार? नाही नाही आवाज नाही. 1000 रुपयाचं आहे ना. ट्रॅक्टर आणि आपली- आणायला परवडेल का आपल्या- मला सांगा? अहो ठीक आहे ट्रॅक्टर नाही ना, परवडत तुम्ही नाही. नाही परवडणार ना. हजारचं तुम्हाला नाही, उद्या परत 1000 हजारचं रुपये उद्या नाही ना. हा, मग असं सांगा ना तुम्ही 8,000 न्या उद्या 1000 न्या. उद्या अहो, 1000 न्या, तुमच्या परत लक्षात 1000 नाही. न्या. प्रत्येक काय करी मला सांगा अशा पद्धतीची परिस्थिती माऊली सोपं नाही. 1000चं पेट्रोल देते इथं फक्त. प्रत्येकाला हजार हजार प्रत्येकाला 1000 रुपये थोडं थोडं सगळ्याला द्यायचंय.